चला करंट अफेअर्सचं स्टार्ट केलेलं आपण. क्रीडा घडामोडी आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं, राहिलेला आज पाहू. ह्या ज्या पीडीएफ आहेत त्याच्या एकदा दोनदा रिव्हिजन करा आणि त्याच्यानंतर मग ह्याच्या शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत. ठीक आहे, वन लाइनर की एका पीडीएफचं एक पेज झालं तरी भरपूर आहे. पूर्ण एक सेक्शन 1 ते 2 पानामध्ये बसायला हवा. ठीक आहे, हे पाहिलं होतं आपण ना, आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025. ठीक आहे, सो हे आपण पाहिलं की भारताला 24 पदके मिळालेली आहेत एकूण. त्याच्यामध्ये सर्विन सेबास्टियन त्याला कांस्य पदक पहिलं पदक भेटले त्याने भारतासाठी कांस्य, आणि गुलवीर सिंगला सुवर्ण पदक भेटलेले आहे धावण्याच्या स्पर्धेत. ठीक आहे, त्यानंतर खेलो इंडिया युथ स्पर्धा किंवा युवा स्पर्धा जी आहे कुठे झालेली आहे, बिहारमध्ये पहिल्यांदाच ती अरेंज करण्यात आलेली होती आणि उद्घाटन माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. ठीक आहे, शुभांकर त्याचा होता गजसिंह किंवा मॅस्कॉट जो होता हत्ती होता गजसिंह. त्याच्यानंतर या स्पर्धेमध्ये एकूण 28 क्रीडा प्रकार सामील करण्यात आलेले होते. एकूण 28 स्पोर्ट्स होते. त्याच्यामध्ये नवीन समावेश पाहिला तर नवीन खेळ यावर्षी ऍड केलेला होता किक व्हॉलीबॉल. ठीक आहे, सो सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं, खेलो इंडिया युथ स्पोर्ट्स जे आहेत किंवा युथ गेम्स जे आहेत 2025 चे ते बिहार या स्टेटमध्ये अरेंज करण्यात आलेले होते. ठीक आहे, त्याचं उद्घाटन बऱ्याच वेळा विचारतात, तर त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आपल्याला इकडे स्पोर्ट्स मिनिस्टरचं नाव देऊ शकतात किंवा इतरही मंत्र्यांची नाव देऊ शकतात. तर लक्षात ठेवायचंय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आणि याचा शुभंकर किंवा मॅस्कॉट होता गजसिंह किंवा हत्ती. ठीक आहे, या स्पर्धेची वैशिष्ट्य पाहिली तर एकूण 28 क्रीडा प्रकार याच्यामध्ये होते. ठीक आहे, 28 क्रीडा प्रकार होते. नवीन समावेश पाहिला तर याच्यामध्ये किक व्हॉलीबॉल हा नवीन स्पोर्ट्स जो होता याच्यात ऍड करण्यात आलेला आहे आणि प्रात्यक्षिक खेळ होता त्यावेळी ई स्पोर्ट्स. ठीक आहे, ई स्पोर्ट्स जे आहेत ते यावेळी प्रात्यक्षिक खेळ म्हणून त्यांचा समावेश करण्यात आलेला होता. याच्यामध्ये पाहिलं तर महाराष्ट्राला मिळालेत एकूण 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य, सो एकूण 178 पदके महाराष्ट्राला मिळालेली आहेत, सर्वात जास्त. ठीक आहे, त्यानंतर हरियाणाला 46 सुवर्ण, 27 रौप्य, कांस्य 51, म्हणजे एकूण 117 पदके मिळालेत. आणि 3 नंबरला आहे राजस्थान, सुवर्ण 24, रौप्य 12, कांस्य 24 आणि एकूण 60 पदके. ठीक आहे, सो याच्यात फक्त लक्षात ठेवायचं की खेलो इंडिया युवा स्पर्धा आहे तर त्याच्यात कोणतं राज्य ठीक आहे पदतालिकेत वरच्या क्रमांकावर होतं किंवा सर्वात वरती होता, तर महाराष्ट्राचा परफॉर्मन्स इथे लक्षात ठेवायचा आहे. बाकीच्या स्टेटची फक्त नावं लक्षात ठेवायचे आपल्या खाली. ठीक आहे, सो महाराष्ट्राला मिळालेत एकूण 178 पदके, ज्याच्यामध्ये 58 सुवर्ण, रौप्य आहेत 47 आणि कांस्य आहेत 53. ठीक आहे, आणि आपल्यानंतर येतो मग हरियाणा आणि राजस्थान. जनरली नॅशनल लेवलच्या स्पोर्ट्स मध्ये महाराष्ट्र आघाडीवरती आहे. सो महाराष्ट्राचा नेहमी याच्यामध्ये स्पोर्ट्स मध्ये नॅशनल लेवलच्या पाहिलं तर वरचं स्थान असतं आणि 2 नंबरला हरियाणा सापडतो आपल्याला. ठीक आहे, सो खेलो इंडिया युवा स्पर्धा अरेंज कुठे केली, बिहार. त्याच्यानंतर उद्घाटन नरेंद्र मोदीजी. त्याच्यानंतर एकूण 28 क्रीडा प्रकार होते. नवीन समावेश झालेला गेम होता किक व्हॉलीबॉल, प्रात्यक्षिक खेळ होता ई स्पोर्ट्स, आणि महाराष्ट्र याच्यात अव्वल स्थानावरती आहे 178 पदकांसोबत. ठीक आहे, नेक्स्ट आहे रोहित शर्मा कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती. ठीक आहे, टेस्ट मध्ये क्वेश्चनही विचारला होता की कसोटीत त्याने पदार्पण कोणत्या साली केलं होतं. ठीक आहे, सो रोहित शर्मा कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झालेला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. यापूर्वी त्यांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधूनही निवृत्ती घेतलेली होती. ठीक आहे, सो त्याच्याबद्दल विशेष असं आहे की ICCच्या सर्व फॉर्मॅट स्पर्धांमध्ये मग ODI, T20 आणि टेस्ट. ठीक आहे, तर भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो पहिला आणि एकमेव कर्णधार आहे. ठीक आहे,
सो आयसीसीच्या सर्व फॉर्मॅट, क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये त्याने कर्णधार पद भूषवलेलं आहे. एकमेव कर्णधार आहे की ज्याने तीनही स्पर्धांमध्ये कर्णधारपूर कॅप्टनशिप जी आहे ती भूषवलेली आहे. हे आहे. ह्याच्यावरती क्वेश्चन विचारू शकतो, खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूने आयसीसीच्या सर्व फॉर्मॅटमध्ये कर्णधार पद भूषवलेलं आहे? तर रोहित शर्मा. प्रमुख पुरस्कार पाहिले तर रोहित शर्माला 2015 साली अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे 2020 ला. आणि आयसीसीचा ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर 2019 चा, ठीक आहे, रोहित शर्मा होता. T20 आंतरराष्ट्रीय मध्ये त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्यांपैकी एक आहे. ठीक आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. आणि त्याने ओडीआय मध्ये सर्वाधिक द्विशतके केलेली आहे. ठीक आहे. वन डे इंटरनॅशनल मध्ये त्याने सर्वाधिक द्विशतके केलेली आहे 3. त्यानंतर ओडीआय मधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे त्याची 264. आणि कर्णधार म्हणून कामगिरी त्याने, आपल्याला माहिती आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद जे आहे कॅप्टनशिप 5 वेळा त्याने त्याच्या कॅप्टनशिप मध्ये 5 वेळा आयपीएल जिंकलेला आहे. आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवणारा MS धोनी नंतर तो दुसरा भारतीय कर्णधार आहे. आपल्याला माहिती आहे. कसोटी पदार्पण त्याने केलेलं होतं 2013 मध्ये. आणि एकूण किती शतके केलेली आहेत? 12. ठीक आहे. सो एवढ्या गोष्टी रोहित शर्मा बद्दल लक्षात ठेवायच्या आहेत. काय लक्षात ठेवाल? रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेली आहे. त्याच्या आधी त्याने T20 मधूनही निवृत्ती घेतलेली होती. ठीक आहे. तो असा पहिला कॅप्टन आहे की ज्याने आयसीसीच्या सर्व फॉर्मॅट मध्ये कॅप्टनशिप भूषवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 2015चा अर्जुन अवॉर्ड, 2020 चा 5 वर्षांनी बरोबर त्याला भेटलाय मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड. आणि 2019 ला तो आयसीसीने ओडीआय क्रिकेटर ऑफ द इयर ठरवलेला होता. ठीक आहे. T20 मध्ये सर्वाधिक धावा केल्यात त्यांनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये येतो तो. ठीक आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद आणि 5 वेळा आयपीएल त्याने जिंकलेला आहे. आणि MS धोनी नंतर T20 वर्ल्ड कप जिंकणारा तो दुसरा कर्णधार होता. 2013 ला त्याने कसोटीमध्ये पदार्पण केलेलं होतं आणि एकूण शतके झालेली आहेत 12. नेक्स्ट पुन्हा विराट कोहली, त्याने सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यापूर्वी T20 त्याने सुद्धा T20 इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. तर विराट कोहलीचं कसोटी पदार्पण होतं 2011. ठीक आहे. रोहित शर्माचं 2013, विराट कोहलीचं 2011. कसोटीत शतके पाहिली तर विराट कोहलीने एकूण 30 शतके केलेली आहेत. ठीक आहे. आणि इतर फॉर्मॅट मधील शतके पाहिली तर ओडीआय मध्ये 51 शतके केलेली आहेत त्याने. आणि T20 इंटरनॅशनल मध्ये 1 शतक त्याने केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रमुख पुरस्कार पाहिले तर त्याला 2013 साली अर्जुन अवॉर्ड मिळालाय. ठीक आहे. इथे लक्षात ठेवा, कसोटीत पदार्पण 11 आणि 2 वर्षांनी त्याला अर्जुन अवॉर्ड. ठीक आहे. त्याचप्रमाणे रोहित शर्माचं कसोटी पदार्पण 2013 आणि 2015 ला बरोबर 2 वर्षांनी त्यालाही अर्जुन अवॉर्ड मिळालाय. ठीक आहे. पद्मश्री मिळालाय 2017चा. ठीक आहे. विराट कोहलीला 2017चा पद्मश्री. आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालाय 2018 ला. ठीक आहे. त्यानंतर सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी मिळाली त्याला 2017 आणि 2018 मध्ये. ठीक आहे. आणि 2018 मध्ये टाइम मॅगझिनने त्याचा समावेश केलेला होता जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये. ठीक आहे. 2018चा सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये टाइम मॅगझिनने त्याचा समावेश केलेला होता. सो विराट कोहली बद्दल काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर कसोटी क्रिकेटमधून त्याने निवृत्ती जाहीर केलेली आहे. आणि त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय T20 मधूनही त्याने निवृत्ती जाहीर केली होती. त्याचं कसोटी पदार्पण होतं 2011.
ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची कसोटीतली शतके पाहिली तर 30 शतके केलेली आहे. ओडीआय मध्ये 51 शतके झालीत आणि T20 मध्ये 1 शतक. ठीक आहे. प्रमुख पुरस्कार पाहिलं तर त्याला अर्जुन अवॉर्ड 2013, पद्मश्री 2017, मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड 2018 आणि सर गारफिल्ड सॉबर्स ट्रॉफी मिळाली 17-18 सलग 2 वर्ष आणि 2018ला तो जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये टाइम मॅगझिनने त्याचा समावेश केलेला होता. सो 17-18 बघितलं तर ते सर्वात विराट कोहलीसाठी महत्वाचे ठरलेले आहेत. महत्वाचे अवॉर्ड त्याला 17-18 मध्ये मिळालेले आहेत. नेक्स्ट आहे AR हरिकृष्णन, बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे. सो AR हरिकृष्णन हा भारताचा 87वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला असून तो तमिळनाडूचा 32वा ग्रँडमास्टर आहे. ठीक आहे. सो यापूर्वी LR श्रीहरी हा भारताचा 86वा ग्रँडमास्टर ठरलेला आहे. ठीक आहे. 86वा LR श्रीहरी, 87वा AR हरिकृष्णन आणि 88वी कोण आहे? काल पाहिलेलं आपण. 88वी कोण आहे? दिव्या देशमुख. 88वी महाराष्ट्राची 13वी ग्रँड मास्टर. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं 87वा AR हरिकृष्णन तमिळनाडूचा, तो तमिळनाडूचा 32वा ग्रँड मास्टर आहे आणि LR श्रीहरी हा 86वा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. नेक्स्ट आहे वैभव सूर्यवंशीचा युवा क्रिकेटमध्ये विक्रम. सो वैभव सूर्यवंशीने 52 चेंडूत शतक ठोकत युवा दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद शतक करण्याचा विक्रम केलेला आहे आणि या कामगिरीमुळे भारताच्या अंडर-19 संघाला इंग्लंड विरुद्ध विजय मिळाला आहे. ठीक आहे. सो वैभव सूर्यवंशी लक्षात ठेवायचं कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. ठीक आहे. आणि त्याची कामगिरी काय आहे तर त्याने 52 चेंडूमध्ये शतक केलेलं आहे आणि त्यामुळे युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किंवा सर्वात जलद शतक करणारा तो खेळाडू किंवा क्रिकेटपटू ठरलेला आहे वैभव सूर्यवंशी. नेक्स्ट आहे आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धा. ठीक आहे. सो एशियन युथ टेबल टेनिस चॅम्पियनशिपची 19वी आवृत्ती झालेली आहे ताशकेंत उझबेकिस्तान या ठिकाणी. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये दिव्यांशी भौमिक, ठीक आहे, हिने अंडर-15 मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावलेले आहे आणि ती या प्रकारात विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. सो लक्षात ठेवायचं आहे आशियाई युवा टेबल टेनिस. सो दिव्यांशी भौमिक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? जोड्या लावायला क्वेश्चन विचारतात, खेळाडू आणि संबंधित खेळ. तर दिव्यांशी भौमिक टेबल टेनिस. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. सो एशियन युथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा कुठे झाली? ताशकेंत उझबेकिस्तान मध्ये आणि त्याच्यामध्ये दिव्यांशी भौमिक हिने अंडर-15 मुलींच्या ग्रुपमध्ये तिने एकेरी मध्ये विजेतेपद पटकावलेले आहे आणि असं विजेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरलेली आहे. ठीक आहे. सो याच्यात फक्त खेळाचं नाव किंवा स्पर्धा, विजेती, ठीक आहे, आणि तिचा खेळ एवढंच लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे आर प्रज्ञानंद. ठीक आहे. उझचेज कप मास्टर्स 2025 चा विजेता ठरलेला आहे. आर प्रज्ञानंदन यांनी उझचेज कप मास्टर्स 2025 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि ही स्पर्धा झालेली ताशकेंत उझबेकिस्तान मध्ये. या विजयामुळे ते लाईव्ह रेटिंग मध्ये भारताचे अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू तो ठरलेला आहे. आर प्रज्ञानंदन. लक्षात ठेवायचं उझचेज कप मास्टर्स 2025 कोणी जिंकला तर आर प्रज्ञानंदन. याच्यामध्ये डी गुकेश, भक्ती कुलकर्णी किंवा दिव्या देशमुख असे वेगवेगळ्या चेसच्या खेळाडूंची नावे येऊ शकतात. सो लक्षात ठेवायचं उझचेस कप 2025 आर प्रज्ञानंदननी जिंकलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा. ठीक आहे. सो सध्या बुद्धिबळ जे आहे त्याला खूप आपण बोलू की चर्चेत आहे.
ठीक आहे, डी गुकेश असेल किंवा तामिळनाडू मधील इतर खेळाडू आहेत, तर त्यांच्यामुळे बुद्धिबळ स्पर्धा खूप जास्त चर्चेमध्ये आहे. त्यामुळे थोडासा आपला फोकसही बुद्धिबळावरती ठेवायचा आहे स्पर्धांवरती. सो नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा जो आहे ती जिंकलेली आहे मॅग्नस कार्लसेनने. ठीक आहे, मॅग्नस कार्लसेन याने नॉर्वे चेस 2025 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि ही स्पर्धा झालेली स्ट्रॅव्हेंजर नॉर्वे या ठिकाणी. आणि भारताचा डी गुकेश जो आहे या स्पर्धेत 3ऱ्या स्थानावरती राहिलेला आहे. सो क्वेश्चन असं फॉर्म होऊ शकतं, नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 खालीलपैकी कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने जिंकलेली आहे. तर याच्यामध्ये आपण भारतीय नाव टाकू शकतो, ऑप्शन मध्ये सगळे भारतीय असतील आणि एक मॅग्नस कार्लसेन असणार आहे. सो नॉर्वेची स्पर्धा जिंकलेली आहे मॅग्नस कार्लसेन. त्याचबरोबर उझचेस कप जो आहे तो जिंकलेला आहे आर प्रज्ञानंदने. त्या गोष्टी लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे नीरज चोप्रा, डायमंड लीग पॅरिस या ठिकाणी भरलेली ती जिंकलेली आहे. सो नीरज चोप्रा याने डायमंड लीग मधील पॅरिस स्पर्धेत सुवर्णपद पटकावलेले आहे आणि ही स्पर्धा पॅरिस या ठिकाणी झालेली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात 88.16 मीटर भाला फेकून ही कामगिरी केलेली आणि या मालिकेत पॅरिस स्पर्धेत त्याचा हा पहिलाच विजय होता. ठीक आहे, सो डायमंड लीग पॅरिस, ठीक आहे, कोणी जिंकलेली आहे तर याच्यात नीरज चोप्रा. त्याने किती मीटर भाला फेकलेला? 88.16 मीटर. याच गोष्टी लक्षात ठेवायच्या. डायमंड लीग पॅरिस, नीरज चोप्रा सुवर्ण पदक आणि भाला फेकलेला 88.16 मीटर. ठीक आहे, नेक्स्ट जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा. ठीक आहे, सो वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप पहिल्यांदाच भारतात त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्यामुळे इम्पॉर्टंट. ठीक आहे, कारण की वर्ल्ड लेवलची जागतिक लेवलची एखादी स्पर्धा तिचं जर आयोजन भारतात होत असेल तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, सो ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान जवाहरलाल नेहरू स्टेडियम न्यू दिल्ली या ठिकाणी होणार आहे किंवा झाली. आणि या स्पर्धेचा शुभांकर होता विराज म्हणजेच हत्ती. आणि भारत या स्पर्धेचे आयोजन करणारा आशियातील 4था देश ठरला. ठीक आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा. जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पहिल्यांदा, ठीक आहे, याचं आयोजन भारतात झालेलं आहे. जागतिक पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पहिल्यांदा भारतात आयोजन झालेलं आहे. नवी दिल्ली, जवाहरलाल नेहरू स्टेडियम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं. भारत या स्पर्धेचं आयोजन करणारा आशियातील 4था देश ठरला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्रिस्टियानो रोनाल्डो ई स्पोर्ट वर्ल्ड कप 2025 चा सदिच्छा दूत किंवा अँबॅसिडर म्हणून त्याची निवड झालेली आहे. सो प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याची 2025 च्या ई स्पोर्ट वर्ल्ड कप जो आहे ई स्पोर्ट वर्ल्ड कप साठी जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही स्पर्धा झालेली सौदी अरेबियामध्ये. ठीक आहे, राज्यसेवेसाठी महत्वाचं लक्षात ठेवायचं. क्रिस्टियानो रोनाल्डो कोणती स्पर्धा? ई स्पोर्ट वर्ल्ड कप. ई स्पोर्ट वर्ल्ड कप जी झालेली सौदी अरेबियामध्ये त्याचा जागतिक सदिच्छा दूत म्हणून त्याची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो ई स्पोर्ट वर्ल्ड कपचा सदिच्छा दूत म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची निवड करण्यात आलेली होती? तर काय? क्रिस्टियानो रोनाल्डो. आणि ई स्पोर्ट वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये झाला? तर सौदी अरेबिया. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट आहे विश्वनाथ कार्तिकेय पदकांती 7 समिट विक्रम त्याने केलेला आहे. काय आहे? हैदराबादचा विश्वनाथ कार्तिकेय पदकांती हा 7 समिट्स चॅलेंज पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय ठरलेला आहे. ठीक आहे, तो जगातील दुसरा सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेला आहे. तर 7 समिट्स म्हणजे काय? तर 7ही खंडातील सर्वोच्च शिखरे जी आहे ती सर करणारा
गिर्यारोहक. ठीक आहे. सो विश्वनाथ कार्तिकेय पदकांती कशाशी संबंधित आहे? गिर्यारोहण. तो गिर्यारोहक आहे. आणि 7 समिट चॅलेंज जे आहे ते त्याने कंप्लीट केलेलं आहे. आणि हे चॅलेंज कंप्लीट करणारा सर्वात तरुण खेळाडू गिर्यारोहक तो ठरलेला आहे भारताचा. आणि जगातील दुसरा सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, महेंद्र गुर्जर चा जागतिक विक्रम काय केलेला आहे? महेंद्र गुर्जर याने स्वित्झर्लंड येथे झालेला वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्रांप्री, ठीक आहे, स्पर्धेत F42 भालाफेक प्रकारात 61.17 मीटर फेक करत जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ठीक आहे. सो वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्रँड प्रिक्स या स्पर्धेमध्ये भालाफेकीची जी ऍथलेटिक्सची स्पर्धा होती तर महेंद्र गुर्जर याने 61.17 मीटर एवढा भालाफेक करून विक्रम प्रस्थापित केलेला आहे. सो महेंद्र गुर्जर कशाशी रिलेटेड आहे? भालाफेक. ठीक आहे. पॅरा ऍथलीट आहे तो. ठीक आहे. नेक्स्ट, नोवाक जोकोविचचे 100वे विजेतेपद. ठीक आहे. सो नोवाक जोकोविच कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे? नोवाक जोकोविच. ठीक आहे. सो 100वे विजेतेपद नोवाक जोकोविचने जिनेव्हा ओपन स्पर्धा जी झाली तर त्याच्यामध्ये आपल्या कारकिर्दीतले 100वे एकेरी विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि 100 पेक्षा जास्त विजेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये आधी जिमी कॉर्नर्स येतं, 109 विजय त्यांनी मिळवलेले आहे. ठीक आहे. आणि रॉजर फेडरर 103, ठीक आहे, विजेतेपद त्याने मिळवलेलं आहे. सो हा तिसरा खेळाडू ठरलेला आहे नोवाक जोकोविच ज्याने 100 विजेतेपद पटकावलेले आहे. ठीक आहे. नोवाक जोकोविच कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ठीक आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नोवाक जोकोविच. लक्षात ठेवायचं, नोवाक जोकोविचने 100 विजेतेपद पटकावलेले आहे आणि तो असं करणारा पहिला नाहीये, तो तिसरा आहे. आधी जिमी कॉर्नर्सने 109 विजय मिळवलेले आहेत आणि रॉजर फेडररने 103 विजय मिळवलेले आहेत. ठीक आहे. आणि हा 100वे विजेतेपद कोणत्या स्पर्धेत केलेलं आहे त्याने? जिनिव्हा ओपन स्पर्धेमध्ये. नेक्स्ट, फोर्ब्स 2025 सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू. सो फोर्ब्स मासिकाने 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केलेली आहे. आणि या यादीत क्रिस्टियानो रोनाल्डो सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थानी आहे. तो सर्वात कमाई करणारा खेळाडू कोण? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे. सो टॉप खेळाडू आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉल. ठीक आहे. 255 दशलक्ष डॉलर एवढी त्याची संपत्ती आहे किंवा त्याने वर्षातील कमाई आहे. नेक्स्ट आहे स्टीफन करी बास्केटबॉल ज्याची वर्षाची कमाई आहे 156 दशलक्ष डॉलर. आणि टायसन फ्युरी बॉक्सिंग 146 दशलक्ष डॉलर. ठीक आहे. सो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोणता? तर क्रिस्टियानो रोनाल्डो. आणि सलग 3 वर्ष तो सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरलेला आहे. नेक्स्ट, दोहा डायमंड लीग. ठीक आहे. पॅरिस डायमंड लीग जी होती ती कोणी जिंकली? नीरज चोप्रा. आणि दोहा डायमंड लीग जी झाली नीरज चोप्रा 90 मीटर फेक करत, ठीक आहे, दुसऱ्या स्थानावरती राहिलेला आहे. ठीक आहे. पॅरिस डायमंड लीग मध्ये त्याने किती फेकलेला? 88. आणि इथे किती फेकलाय? 90 मीटर फेक करून तो दुसऱ्या स्थानावरती राहिलेला आहे. आणि प्रथमच त्याने 90 मीटरचा टप्पा पार केलेला आहे. आपण पाहिलं याच्या आधीच्या ह्याच्यात 88, 87 किंवा 89च्या दरम्यान नीरज चोप्राचा भालाफेक होता. आणि फर्स्ट टाइम त्याने दोहा डायमंड लीग मध्ये 90 मीटरचा भालाफेक केलेला आहे आणि दुसऱ्या स्थानावरती राहिलेला आहे. जर्मनीच्या जुलियन वेबरने 91.06 मीटर फेकून प्रथम स्थान मिळवलं. ठीक आहे. सो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोहा डायमंड लीग 2025 कोणी जिंकली? तर जर्मनीच्या जुलियन वेबरने.
जुलियन वेबरने, आणि त्याने किती भालाफेक केला? 91.06. त्याच्यानंतर दोहा डायमंड लीग मध्ये, ठीक आहे, नीरज चोप्राने पहिल्यांदाच 90 मीटरचा भालाफेक केलेला आहे आणि तो द्वितीय स्थानावरती राहिलेला आहे. नंतर खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृह, ठीक आहे. सो केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी अरुणाचल प्रदेशातील कमले या जिल्ह्यात खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन केलेलं आहे आणि याचा उद्देश स्थानिक खेळाडूंना आधुनिक क्रीडा व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. ठीक आहे. सो सिंपल क्वेश्चन बनू शकतो, वन लाइनर. खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? तर किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? तर राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि ठिकाण आहे अरुणाचल प्रदेश मधील कमले हा जिल्हा. ठीक आहे. त्याच्यानंतर कशासाठी हे स्थापन करण्यात आलेलं आहे सभागृह? तर स्थानिक खेळाडू जे आहे तर त्यांना आधुनिक क्रीडा आणि प्रशिक्षण सुविधा देण्यासाठी हे सभागृह स्थापन करण्यात आलेलं आहे. नंतर अरुणाचल प्रदेशातील कमले जिल्ह्यात खेलो इंडिया बहुउद्देशीय सभागृह स्थापन केले, त्याचं उद्घाटन कोणी केलं? तर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. करंट वाचताना त्या डेटामधून काय क्वेश्चन फॉर्म होतील याच्याकडे लक्ष द्यायचं आणि तसाच डेटा जो आहे तो ऍड करायचा आहे. नेक्स्ट, तिरंदाजी प्रीमियर लीग 2025. ठीक आहे. तिरंदाजी प्रीमियर लीग 2025 भारतीय तिरंदाजी संघटनेतर्फे पहिली आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. पहिली तिरंदाजी प्रीमियर लीग 2025 कोणत्या ठिकाणी झाली? नवी दिल्ली. ठीक आहे. यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आलेली आणि या लीगचा ब्रँड अँबॅसिडर कोण होता? रामचरण. आणि राजपुताना रॉयल्स संघाने विजेतेपद पटकावले. सगळ्यात पहिलं तिरंदाजी प्रीमियर लीग 2025 कितवी होती ही? पहिल्यांदा ही आयोजित करण्यात आलेली होती. कोणत्या ठिकाणी आयोजित केलेली? नवी दिल्लीमध्ये. आणि तिरंदाजी प्रीमियर लीग 2025, ठीक आहे, त्याचा ब्रँड अँबॅसिडर कोण होता? तर रामचरण. ठीक आहे. अभिनेता रामचरण या स्पर्धेचा, या लीगचा काय होता? ब्रँड अँबॅसिडर होता. नेक्स्ट आहे स्मृती मंधानाचा विक्रम. ठीक आहे. सो स्मृती मंधाना हिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ठीक आहे. काय आहे तिने? महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये, ठीक आहे, वन डे इंटरनॅशनल मध्ये तिने एका वर्षात 1000 धावा कंप्लीट केलेल्या आहे आणि ही कामगिरी करणारी भारतातील दुसरी महिला ठरलेली आहे. दुसरी महिला फलंदाज ठरलेली आहे आणि तिने ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीम विरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळताना हा विक्रम केलेला आहे. ठीक आहे. सो महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण करणारी महिला क्रिकेटपटू कोणती? तर कोणती आहे? स्मृती मंधाना. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना तिने हा पराक्रम किंवा कामगिरी केलेली आहे. नेक्स्ट आहे अगेन क्रिस्टियानो रोनाल्डो, अब्जाधीश फुटबॉल पटू. ठीक आहे. सो क्रिस्टियानो रोनाल्डो हा अब्जाधीश दर्जा मिळवणाऱ्या फुटबॉल पटूमध्ये समाविष्ट झालेला आहे. त्याची एकूण संपत्ती 1.4 अब्ज डॉलर असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. ठीक आहे. सो सर्वाधिक महागडा किंवा फुटबॉल पटू कोण आहे? अब्जाधीश. तो कोण आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो. नंतर लिंथोई चनंबाम. ठीक आहे. लिंथोई चनंबाम जुडोतील ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. सो लिंथोई चनंबाम कशाशी रिलेटेड आहे? जुडो. ठीक आहे. लिंथोई चनंबाम हिने वर्ल्ड जुडो ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. ही स्पर्धा लिमा पेरू या ठिकाणी झालेली आणि या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय जुडोपटू ठरलेली आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि ती मणिपूर राज्यातील आहे. तर लक्षात ठेवायच्या गोष्टी,
की लिंथोई चनंबाम कशाशी संबंधित नाव आहे? ठीक आहे, कशाशी संबंधित ती आहे? जुडो. ठीक आहे, नेक्स्ट लक्षात ठेवायचं की काय जिंकलेलं आहे तिने? वर्ल्ड जुडो ज्युनियर चॅम्पियनशिप जी आहे तर याच्यामध्ये तिने कांस्य पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, कांस्य ब्रॉन्झ जिंकलेला आहे आणि या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय जुडोपटू ठरलेली आहे. एवढ्या गोष्टी याच्यात फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे शरद कमल. शरद कमल ब्रँड अँबॅसेडर ठरलेला आहे. कशाचा? अचंता शरद कमल यांची. शरद कमल कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे? ए शरद कमल कोणत्या खेळाशी रिलेटेड आहे सांगायचंय. यांच्यावरती क्वेश्चनही विचारलेले आहेत बऱ्याच वेळा. सो यांची 28वी आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ही स्पर्धा भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. ठीक आहे, सो ए शरद कमल हा आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची नियुक्ती झालेली आहे. एशियाई टेबल टेनिस स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर ए शरद कमल. ए शरद कमल कशाशी रिलेटेड आहे? टेबल टेनिस. ठीक आहे, टेबल टेनिसशी रिलेटेड आहे. ही स्पर्धा भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट शीतल देवी. यांच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता. शीतल देवी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ठीक आहे, तर भारतीय पॅरा तिरंदाज, पॅरा ऍथलीट आहे ती तिरंदाजीमध्ये. शीतल देवी हिने जागतिक पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ठीक आहे, ती केवळ 18 वर्षाची असून तिची ही ऐतिहासिक कामगिरी ठरलेली आहे. ठीक आहे, शीतल देवी यांना हात नाही, त्यांनी लिटरली आपला खांदा आणि पायाचा हे करून तिरंदाजी केलेली आहे आणि सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. पॅरा तिरंदाज आहे शीतल देवी. लक्षात ठेवायचं आहे ना. कोणती स्पर्धा जिंकलेली त्यांनी? जागतिक पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप. नेक्स्ट देशातील सर्वात मोठे क्रीडा संकुल. ठीक आहे, सो अमित शहा यांच्या हस्ते अहमदाबाद येथे नारनपुरा या ठिकाणी देशातील सर्वात मोठ्या आणि आधुनिक क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि या क्रीडा संकुलाचे नाव काय आहे? वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. ठीक आहे, सो देशातील सर्वात मोठे क्रीडा संकुल वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेलं आहे? तर अहमदाबाद, गुजरात मधील अहमदाबाद मध्ये नारनपुरा या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. ठीक आहे, देशातील सर्वात मोठे क्रीडा कॉम्प्लेक्स गुजरात मधील अहमदाबाद येथील नारनपुरा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मीराबाई चानू सुवर्ण पदक. मीराबाई चानू सुवर्ण पदक. मीराबाई चानू हिने अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत, ठीक आहे, 48 किलो गटात 173 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे, आणि तिने नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. ठीक आहे, सो राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत, ठीक आहे, 48 किलो गटात तिने वजन उचललेलं आहे 173 किलो आणि याच्यात तिने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. मीराबाई चानू. लक्षात ठेवायचं, मीराबाई चानू वेटलिफ्टिंगशी रिलेटेड. त्याच्यानंतर अहमदाबाद मध्ये झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धा जी आहे तर त्याच्यामध्ये 48 किलो वजनात तिने 173 किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. नेक्स्ट युवराज सिंग, IGPL ब्रँड अँबॅसेडर. ठीक आहे, सो माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांची इंडियन गोल्फ प्रीमियर लीग, ठीक आहे, इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, सो युवराज सिंग लक्षात ठेवायचं आहे. युवराज सिंग इंडियन गोल्फ प्रीमियर लीगचा
ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एस रोहित कृष्णा भारताचा 89वा ग्रँड मास्टर. ठीक आहे, ए रोहित कृष्ण. सो ए रोहित कृष्ण हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरला असून त्याने कझाकस्तान मधील अल्माटी मास्टर्स कोनेव कप स्पर्धेत ही कामगिरी केलेली आहे आणि तो पुन्हा कुठला आहे, चेन्नईचा. ठीक आहे, किंवा तमिळनाडूचा आहे. ठीक आहे, सो संबंधित ग्रँड मास्टर्स जर आपण पाहिले तर हा 89वा. 86वा आहे एल आर श्रीहरी. ठीक आहे, एल आर श्रीहरी आपण पाहिला आधी. 87वा ए आर हरिकृष्णन. ठीक आहे, 88वी दिव्या देशमुख आणि 89वा एस रोहित कृष्ण. ठीक आहे, सो हे सगळे लक्षात ठेवायचे. 88वी दिव्या देशमुख, 87वा ए आर हरिकृष्णन, 86 एल आर श्रीहरी आणि एस रोहित कृष्ण. ठीक आहे, येस. त्यानंतर फिफा टॅलेंट अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. सो फिफा टॅलेंट अकॅडमी हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि ही भारताची दुसरी आणि मुलींसाठीची पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी आहे. ठीक आहे, सो भारतातील दुसरी आणि मुलींसाठी पहिली फिफा टॅलेंट अकॅडमी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे किंवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे तर हैदराबाद. ठीक आहे, नेक्स्ट हॉकी इंडिया काँग्रेस. हॉकी इंडिया काँग्रेस ची बैठक झालेली आहे महाबलीपुरम तमिळनाडू या ठिकाणी आणि भारतीय हॉकीच्या 100 वर्षाच्या गौरवशाली प्रवासाचा उत्सव साजरा याच्यात करण्यात आलेला आणि भारतातील हॉकीची पहिली राष्ट्रीय प्रशासकीय संस्था 1925 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि हॉकी महोत्सव देशभर साजरा केलेला 7 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान. ठीक आहे, याच्यात क्वेश्चन येण्यासारखा हॉकी महोत्सव कोणत्या पिरियड मध्ये झाला, 7 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर. ठीक आहे, या दरम्यान भारतात देशभर हॉकी महोत्सव साजरा करण्यात आलेला आणि पहिली हॉकीची पहिली राष्ट्रीय प्रशासकीय संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली तर 1925 साली ही स्थापन करण्यात आली होती. हे लक्षात ठेवायचं. हॉकी इंडिया काँग्रेस झालेला आहे महाबलीपुरम तमिळनाडू या ठिकाणी. ठीक आहे, हॉकी इंडिया काँग्रेस महाबलीपुरम तमिळनाडू या ठिकाणी झालेली आहे. नेक्स्ट आहे काम्या कार्तिके. दक्षिण ध्रुवावरती तिने विक्रम केलेला आहे. सो काम्या कार्तिके या 18 वर्षीय भारतीय गिर्यारोहकाने साऊथ पोल येथे स्कीइंग करत पोहण्याचा विक्रम केलेला आहे आणि त्या ही कामगिरी करणाऱ्या सर्वात कमी वयाच्या भारतीय ठरल्या आहेत. तसेच त्या जगातील दुसऱ्या सर्वात कमी वयाच्या महिला ठरलेल्या आहेत. ठीक आहे, सो काम्या कार्तिकेने काय केलेलं आहे, गिर्यारोहक आहे आणि साऊथ पोल येथे स्कीइंग करत पोहण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. सो काम्या कार्तिके गिर्यारोहक एवढं लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो स्पोर्ट्सच्या क्रीडाच्या घडामोडी आपल्या झालेल्या आहेत. स्पोर्ट्स मध्ये खेळाडू त्यांना मिळालेले पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित ते आहेत त्याच्यावरती लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी दररोज न्यूजपेपर वाचताना त्याच्यामध्ये क्रीडा सेक्शन येतो तर त्याच्यावरती एकदा नजर फिरवायची आहे फक्त. नेक्स्ट सेक्शन चालू करू. पुरस्कार. ठीक आहे, पुरस्कार. पुरस्कार मध्ये लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट जे इंटरनॅशनल पुरस्कार आहे त्याच्यामध्ये जर भारतीयांना पुरस्कार मिळालेले असतील इम्पॉर्टंट तेच करायचे आहेत. ठीक आहे, इंटरनॅशनल काही महत्वाचे पुरस्कार आहे त्यांची सुरुवात कधी झाली त्याच्यानंतर त्या पुरस्कार कोणाला दिला जातो ते लक्षात ठेवायचं आहे.
सगळे पुरस्कार करत बसायचे नाही. ठीक आहे. बुकर प्राइज 2025, बुकर प्राइज 2025 चा विजेता आहे डेव्हिड झाले. ठीक आहे. त्याची विजेती कादंबरी आहे फ्लेश. सो बुकर प्राइज 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? डेव्हिड झाले. आणि विजेती कादंबरी, कोणत्या कादंबरीसाठी त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे? तर फ्लेश या कादंबरीसाठी त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. सो हा पुरस्कार लंडन मध्ये जाहीर करण्यात आला. डेव्हिड झाले हा पहिले हंगेरियन ब्रिटिश लेखक आहे ज्यांना हा पुरस्कार जिंकलेला आहे. ठीक आहे. बुकर पुरस्कार पाहिलं, महत्वाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार. बुकर पुरस्कारची स्थापना झालेली आहे 1969. संस्था, कोणती संस्था हा पुरस्कार देते? तर बुकर प्राइज फाउंडेशन. तर ह्याच्यासाठी काही महत्वाची अट आहे की ती कादंबरी इंग्रजी भाषेत लिहिलेली असावी आणि UK किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेली असावी. ठीक आहे. सो बुकर प्राइज 2025 लेखकाचं नाव आहे डेव्हिड झाले. ठीक आहे. कोणती कादंबरी? फ्लेश या कादंबरीसाठी. आणि हा पुरस्कार जिंकणारा, बुकर प्राइज जिंकणारा तो पहिला हंगेरियन ब्रिटिश ठरलेला आहे. ठीक आहे. बुकर प्राइज स्थापना 1969 ची. त्यानंतर पात्रता काय आहे? बुकर प्राइज जिंकण्यासाठी ती कादंबरी इंग्रजीत लिहिलेली असावी आणि UK किंवा आयर्लंड जो आहे तर त्याच्यामध्ये ती प्रकाशित झालेली असावी, ही अट आहे. नेक्स्ट आहे चिल्ड्रन्स बुकर प्राइज. ठीक आहे. सो बुकर प्राइज फाउंडेशन तर्फे चिल्ड्रन बुकर प्राइज जी आहे ती सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आतापर्यंत हा पुरस्कार नव्हता, त्यांनी नवीन पुरस्कार स्थापन केलेला आहे. उद्दिष्ट काय आहे याचं? तर मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं आणि उत्कृष्ट बाल साहित्याला जागतिक स्तरावरती ओळख मिळवून देणं हा त्याचा उद्देश आहे. मग याच्यासाठी त्यांनी काय पात्रता ठेवली आहे की ते पुस्तक इंग्रजीत लिहिलेलं किंवा इंग्रजीत अनुवादित, ट्रान्सलेटेड केलेलं असावं, ट्रान्सलेट असावे व ते UK किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेले असावे. ठीक आहे. म्हणजे काय अट आहे? पुस्तक इंग्रजी भाषेत किंवा इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट केलेलं असावं आणि आयर्लंड किंवा UK मध्ये ते प्रकाशित, पब्लिश केलेलं असावं. हा पहिला पुरस्कार 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी हा पुरस्कार दिला जाईल. ठीक आहे. पहिला चिल्ड्रन्स बुकर प्राइज जो आहे तो 2027 मध्ये देण्यात येईल. सो लक्षात ठेवायचं, चिल्ड्रन्स बुकर प्राइज पुढच्या वर्षीपासून स्टार्ट होतोय. त्याच्यामध्ये मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे किंवा बाल साहित्य जे आहे, उत्कृष्ट बाल साहित्याला जागतिक स्तरावरती ओळख मिळवून देणे हा त्याचा उद्देश आहे आणि 2027 ला पहिल्यांदा हा पुरस्कार दिला जाईल. नेक्स्ट IFFI 55वा महोत्सव म्हणजे काय? इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल. ठीक आहे. कुठे झालेला आहे? पणजी, गोवा या ठिकाणी भरतं. कितवा होता आहे? 55वा. ठीक आहे. सो आयोजन कोण करतं याचा? मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. ठीक आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार मिळून IFFI चं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. ठीक आहे. उद्घाटन चित्रपट यावेळी होता द ब्ल्यू ट्रेल, ज्याचे दिग्दर्शक आहे गॅब्रियल मास्कारो, ब्राझीलचे. ठीक आहे. सो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल एक लक्षात ठेवायचा 55वा होता. त्याच्यामध्ये पणजी, गोवा या ठिकाणी तो करण्यात आलेला, सेलिब्रेट करण्यात आलेला. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल IFFI चं आयोजन कोण करतं? तर आयोजन करता मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि गोवा सरकार संयुक्तपणे आयोजन करतात. या महोत्सवात उद्घाटन चित्रपट होता द ब्ल्यू ट्रेल. ठीक आहे. ज्याचं दिग्दर्शन केलेलं आहे गॅब्रियल मास्कारो, ब्राझीलचे. आणि समारोप चित्रपट होता द युथफुल घोस्ट. ठीक आहे. ज्याचा दिग्दर्शक होते रॅचपोम बुनबुन चोके. ठीक आहे. थायलंडचे आहेत ते, हे दिग्दर्शक होते त्याचे. त्यानंतर प्रमुख पुरस्कार याच्यामध्ये दिला जातो तो म्हणजे सुवर्ण मयूर. ठीक आहे. IFFI मध्ये प्रमुख पुरस्कार आहे सुवर्ण मयूर किंवा गोल्डन पिकॉक. तर तो मिळालेला आहे कोणत्या मूवीला? द स्किन ऑफ यूथ
या मूवीला IFFI सुवर्ण मयूर मिळालेला आहे. याचे दिग्दर्शक आहे ॲश मेफेअर, व्हिएतनामचे. ठीक आहे, व्हिएतनामचे ॲश मेफेअर त्याचे दिग्दर्शक आहे. आणि कशाशी रिलेटेड हा मूवी आहे तर ट्रान्सजेंडर जीवनावरती आधारित एक संवेदनशील कथा या मूवी मध्ये आहे, द स्किन ऑफ यूथ. त्यानंतर या महोत्सवात सत्यजित रे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे रजनीकांत, अभिनेता रजनीकांतला यावर्षी IFFI द्वारे सत्यजित रे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. सो IFFI 55वा गोवा पणजी या ठिकाणी आयोजन, त्याच्यामध्ये आयोजन कोण करता, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. उद्घाटन चित्रपट होता द ब्लू ट्रेल, समारोप चित्रपट होता द युथफुल घोस्ट. ठीक आहे, त्यानंतर गोल्डन पिकॉक मिळालेला आहे कोणत्या मूवीला, द स्किन ऑफ यूथ. ठीक आहे, आणि त्याचा दिग्दर्शक आहे ॲश मेफेअर. ठीक आहे, सत्यजित रे लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे रजनीकांत, अभिनेता रजनीकांत याला. ठीक आहे, सो एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे मिस युनिव्हर्स 2025. ठीक आहे, सो ही स्पर्धा 74वी आवृत्ती होती मिस युनिव्हर्सची. ठिकाण कोणत्या ठिकाणी भरलं होतं स्पर्धा झाली तर बँकॉक थायलंड या ठिकाणी ही स्पर्धा झालेली. आणि विजेती ठरलेली आहे फातिमा बॉश, मेक्सिकोची. ठीक आहे, मिस युनिव्हर्स आहे 2025 ची फातिमा बॉश मेक्सिकोची. आणि भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं मनिका विश्वकर्मा याने, जी राजस्थानची आहे. ठीक आहे, सो मिस युनिव्हर्स 2025 74वी स्पर्धा होती. कोणत्या ठिकाणी झाली ती, बँकॉक थायलंड या ठिकाणी झाली. भारताचं प्रतिनिधित्व केलेलं मनिका विश्वकर्मा हिने. आणि विजेती कोण झाली, फातिमा बॉश फ्रॉम मेक्सिको. ठीक आहे, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. ब्युटी पिजन जे आहे तर त्याच्याबद्दल मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड हे दोनच लक्षात ठेवायचे. अनेक छोट्या छोट्या स्पर्धा होतात त्याचे विजयी ठरतात लोक, ते करायचे नाहीयेत. ठीक आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जात नाही. नेक्स्ट राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025. 2023 ला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार चालू केले, 2024 ला फर्स्ट टाइम दिले, आता 2025. तर 2025 याचं वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. पुरस्कारार्थींची संख्या 29 प्रतिष्ठित शास्त्रज्ञ होते, त्यांना हे पुरस्कार देण्यात आले. त्याच्यामध्ये प्रमुख पुरस्कार जर पाहिले तर विज्ञान रत्न 2025 चा विज्ञान रत्न पुरस्कार मिळालेला आहे प्राध्यापक जयंत नारळीकर, ज्यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. टेस्ट मध्ये याच्यावरती क्वेश्चन होता. ठीक आहे, इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो विज्ञान रत्न 2025 खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला देण्यात आलेला आहे, प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे. निधन वार्तामध्ये आपण त्यांच्याबद्दल पाहिलेलं आहे. सो इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे, क्वेश्चन विचारला जाणार. वैज्ञानिक योगदानासाठी संघ पुरस्कार ग्रुपसाठी दिला जातो, तो मिळालेला आहे अरोमा मिशन टीम CSIR, सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ची जी टीम आहे अरोमा मिशन टीम, हिला या वर्षीचा वैज्ञानिक योगदानासाठीचा संघ पुरस्कार टीम अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारामध्ये जो टीम सेक्शन आहे किंवा श्रेणी आहे त्याच्यामध्ये CSIR ची अरोमा मिशन टीम याला पुरस्कार मिळालेला आहे. आणि विज्ञान रत्न मिळालेला आहे प्राध्यापक जयंत नारळीकर यांना. एकूण 29 पुरस्कार देण्यात आलेले आहे. वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. नेक्स्ट इम्पॉर्टंट अवॉर्ड आहे ज्याच्यावरती नेहमी क्वेश्चन विचारले जातात, इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2024. विजेता आहे मिशेल बॅचलेट, ज्यांना 37वा मानकरी ठरलेल्या आहेत त्या. ठीक आहे, सो 37वा इंदिरा गांधी शांतता निःशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार कोणाला देण्यात आला,
तर आहेत मिशेल बॅशलेट, 37व्या मानकरी आहेत. याचं वितरण होतं 19 नोव्हेंबरला. इंदिरा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी या पुरस्काराचं वितरण होता. कोणत्या ठिकाणी केलं? नवी दिल्ली या ठिकाणी याचं वितरण झालं आणि प्रदानकर्त्या होत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण केलेला आहे. इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर किंवा इतर कोणाची नावं देतील, लक्षात ठेवायचं. सोनिया गांधी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. मिशेल बॅचलेट या चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या. कोणत्या देशाच्या होत्या? तर चिली. चिली या देशाच्या होत्या. कार्यकाळ पाहिला त्यांचा तर 2006 ते 2010 आणि पुन्हा 2014 ते 18 या काळात त्या चिलीच्या राष्ट्राध्यक्ष होत्या, पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होत्या. माजी युनायटेड नेशन वुमनच्या त्या कार्यकारी संचालक होत्या. ठीक आहे, युनायटेड नेशन वुमन हे जे ऑर्गनायझेशन आहे तर त्याच्या त्या कार्यकारी संचालक होत्या. नेक्स्ट माजी युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्सच्या त्या अध्यक्षा होत्या. ठीक आहे, माजी युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्सच्या त्या अध्यक्षा होत्या. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं. मिशेल बॅचलेट त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. मिशेल बॅचलेट यांना इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकास हा पुरस्कार 2024चा पुरस्कार मिळालेला आहे सोनिया गांधी यांच्या हस्ते. ठीक आहे, त्यानंतर इंदिरा गांधी जयंती 19 नोव्हेंबरला हा पुरस्कार दिला जातो. मिशेल बॅचलेट कोण आहेत? तर चिलीच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होता. 2006 ते 10 आणि पुन्हा 14 ते 18 या काळात त्यांनी केलेला आहे. त्याच्या आधी त्यांनी युनायटेड नेशन वुमनच्या त्या कार्यकारी संचालक होत्या आणि युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर ह्युमन राईट्सच्या त्या अध्यक्षा होत्या. आता इंदिरा गांधी निःशस्त्रीकरण पुरस्कार जो आहे तो कोणातर्फे दिला जातो? इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे हा पुरस्कार दिला जातो. भारत गव्हर्नमेंट द्वारे दिला जात नाही, भारत सरकार द्वारे दिला जात नाही, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट द्वारे दिला जातो आणि याची स्थापना केलेली 1986 ला. ठीक आहे, 1986 ला इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर हा पुरस्कार सुरू केलेला. उद्देश काय आहे? शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी कार्य करणाऱ्यांचा सन्मान करणे. ठीक आहे, सो पहिला पुरस्कार मिळालेला पार्लमेंटेरियन फॉर ग्लोबल ऍक्शन या संस्थेला हा पहिला पुरस्कार मिळाला होता. पार्लमेंटेरियन फॉर ग्लोबल ऍक्शन या संस्थेला हा पहिला पुरस्कार देण्यात आला होता. नेक्स्ट आहे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025. ठीक आहे, सो वितरण झालेलं आहे 26 नोव्हेंबर 2025 ला आणि 26 नोव्हेंबर हा दिवस आपण साजरा करतो राष्ट्रीय दूध दिवस. ठीक आहे, नवीनच स्टार्ट केलेला पुरस्कार आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला होता 2024च्या प्रिलिम्सला. ठीक आहे, राज्यसेवा प्रिलिम्स मध्ये. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 लक्षात ठेवायचे कोणत्या दिवशी वितरण होतं किंवा राष्ट्रीय दूध दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 26 नोव्हेंबर 2025. ठीक आहे, सो विभाग पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग, भारत सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागातर्फे हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात झालेली 2021 मध्ये. ठीक आहे, राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत हा पुरस्कार स्थापन करण्यात आलेला होता 2021 मध्ये दूध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी. आता 2025 चे विजेते पाहिले तर याच्यामध्ये पहिला सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी. ठीक आहे, कोण आहे? अरविंद यशवंत पाटील, कोल्हापूरचे. ठीक आहे, त्यामुळे इम्पॉर्टंट होतं हे. महाराष्ट्रातील व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, सो सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? अरविंद यशवंत पाटील, कोल्हापूरचे शेतकरी किंवा दूध उत्पादक. नेक्स्ट श्रेणी आहे सर्वोत्तम दूध उत्पादक सहकारी संस्था किंवा दूध उत्पादक कंपनी किंवा शेतकरी उत्पादक संघटना. तो मिळालेला आहे श्री मीनागडी शिरूर पराका कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड, केरळ मधली वयनाड केरळ या ठिकाणची ही कोऑपरेटिव्ह सहकारी
दूध उत्पादन संस्था आहे तिला हा पुरस्कार मिळालेला आहे. श्री मीनानगडी शिरूर पराका कोऑपरेटिव्ह युनियन लिमिटेड, ठीक आहे, तिला सर्वोत्तम दूध उत्पादक सहकारी संस्था हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्तम कृत्रिम गर्भाधान तंत्रज्ञ किंवा AI तंत्रज्ञ, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, ठीक आहे, तंत्रज्ञ म्हणून पुरस्कार मिळालेला आहे दिलीप कुमार प्रधान, जे ओडिशाचे आहे. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. सर्वोत्तम राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार मध्ये सर्वोत्तम दूध उत्पादक शेतकरी पुरस्कार कोणाला मिळालाय? अरविंद यशवंत पाटील, कोल्हापूर. आणि सर्वोत्तम कृषी गर्भाधान तंत्रज्ञ किंवा AI तंत्रज्ञ, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन तंत्रज्ञ म्हणून मिळालेला आहे दिलीप कुमार प्रधान, ओडिशाचे. ठीक आहे, सो राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2021 ला सुरुवात. राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत हे पुरस्कार चालू केलेले. 26 नोव्हेंबरला याचं वितरण झालेलं आहे. 26 नोव्हेंबरला आपण भारतात राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा करतो. एवढ्या गोष्टी याच्यात लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे राष्ट्रीय जल पुरस्कार. ठीक आहे, सो हा पुरस्कार दिला जातो जलशक्ती मंत्रालय. राष्ट्रीय जल पुरस्कार जलशक्ती मंत्रालय, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभाग याच्यातर्फे हा राष्ट्रीय जल पुरस्कार दिला जातो. याच्यामध्ये श्रेणी पहिली श्रेणी आहे राज्याची सर्वोत्तम राज्य, तर त्याच्यामध्ये पहिला पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र, त्यामुळे इम्पॉर्टंट. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्राला. सेकंड आहे गुजरात आणि 3 नंबरला आहे हरियाणा. ठीक आहे, सो राष्ट्रीय जल पुरस्कार सर्वोत्तम राज्य महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणा. त्यानंतर विभागनीय दुसरी श्रेणी आहे, याच्यामध्ये विभागनिहाय सर्वोत्तम जिल्हे. प्रत्येक विभागातून सर्वोत्तम जिल्हा कोणता ठरलेला आहे, तर पूर्व विभाग जो आहे भारताचा, त्याच्यामध्ये राजनांदगाव छत्तीसगड, ठीक आहे, हा जिल्हा सर्वोत्तम ठरलेला आहे. पश्चिम विभाग जो आहे याच्यात खरगोन मध्य प्रदेश हा सर्वोत्तम जिल्हा ठरलेला आहे. उत्तर विभाग याच्यामध्ये मिर्झापूर उत्तर प्रदेश हा सर्वोत्तम जिल्हा ठरलेला आहे. दक्षिण विभागात तिरुनेलवेली तामिळनाडू मधला जिल्हा जो सर्वोत्तम ठरलेला आहे. आणि ईशान्य विभाग सेपाहीजाला त्रिपुरा मधला सेपाहीजाला हा जिल्हा सर्वोत्तम ठरलेला आहे. त्यानंतर सर्वोत्तम शहरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? नवी मुंबई महानगरपालिका. कशासाठी? त्याने उत्तम जल हे केलेलं आहे, काय कन्झर्वेशन किंवा संवर्धनासाठी काम केलेलं आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेला राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्थेचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेली आहे दुबिगनीपल्ली आंध्र प्रदेश आणि पायम केरळ, या 2 ग्रामपंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायत जलसंवर्धनासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वोत्तम राज्य महाराष्ट्र. ठीक आहे, हा क्वेश्चन तयार होऊ शकतो या ठिकाणी. सर्वोत्तम राज्य राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्र, त्यानंतर गुजरात, त्यानंतर हरियाणा, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं सर्वोत्तम शहरी स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबई महानगरपालिका आणि सर्वोत्तम ग्रामपंचायत ठरलेली आहे दुबिगनीपल्ली आंध्र प्रदेश आणि पायम केरळ. नेक्स्ट आहे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 महत्वाचा पुरस्कार. मुंबई वरळी या ठिकाणी त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. प्रमुख पुरस्कार याच्यामध्ये पाहिले तर सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे स्त्री 2. ठीक आहे, त्यानंतर वर्षातील सर्वोत्तम चित्रपट किंवा फिल्म ऑफ द इयर ठरलेली आहे कल्की 2898 AD. ठीक आहे, फिल्म ऑफ द इयर. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे कार्तिक आर्यन. कोणता चित्रपट? चंदू चॅम्पियन या चित्रपटसाठी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे कृती सेनॉन, जिला चित्रपट आहे तेरी बातों में ऐसा उलझा जिया या मूवीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. सो
दादासाहेब फाळके 2025. ठीक आहे, पुरस्काराचं वितरण झालं मुंबई या ठिकाणी. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे स्त्री 2. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट किंवा फिल्म ऑफ द इयर ठरलेला आहे कल्की 2898 AD. सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कृती सेनॉन. नेक्स्ट आहे साकारो पुरस्कार 2025. ठीक आहे, सो साकारो पुरस्कार हा सुद्धा इम्पॉर्टंट पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय लेवलला इम्पॉर्टंट पुरस्कार आहे साकारो पुरस्कार. ठीक आहे, सो देणारी संस्था कोणत्या संस्थेतर्फे दिला जातो? युरोपियन युनियन. ठीक आहे, युरोपियन संसद. ठीक आहे, युरोपियन पार्लमेंट द्वारे हा पुरस्कार दिला जातो. कशासाठी दिला जातो किंवा कोणत्या फील्डशी रिलेटेड आहे? तो रिलेटेड आहे मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, जे ह्युमन राईट्स डेमोक्रेसीसाठी काम करतात अशा व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार दिला जातो युरोपीय संसदेतर्फे. कोणता पुरस्कार? साखारो पुरस्कार. ठीक आहे, हा पुरस्काराची स्थापना झालेली 1988 मध्ये. ठीक आहे, 1988 ला याची सुरुवात झालेली. सोव्हिएत भौतिक शास्त्रज्ञ होते अँड्री साखारो यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो, जे स्वतः एक मानवी हक्क कार्यकर्ते होते रशियामध्ये. ठीक आहे, सो अँड्र्यू साकारो यांच्या स्मरणार्थ 1988 मध्ये युरोपियन संसदने हा पुरस्कार साखारो पुरस्कार स्टार्ट केलेला. 2025 चे याचे विजेते पाहिले तर अँड्रेस पाझोबट, ठीक आहे, बेलारुसचे आहे, आणि झिया अॅमाग्लोबेली जॉर्जियाचे आहे. तर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. सध्या हे दोन्ही पत्रकार जे आहेत तुरुंगात आहेत. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचे 2025 चे विजेते पाझोबट आणि झिया अॅमाग्लोबेली. ठीक आहे, जॉर्जियाचे, बेलारुस आणि जॉर्जियाचे, आणि हे दोन्ही पत्रकार सध्या तुरुंगात आहे. सो साखारो पुरस्कार कशासाठी दिला जातो? तो मानवी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांना हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025. ठीक आहे, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 वितरण झालं. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलेलं आहे. प्रधानमंत्री लिहिलंय म्हणजे प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरण झालंय का? नाही, ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याचं वितरण झालेलं आहे. कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार दिला जातो. लाभार्थी संख्या पाहिली तर याच्यामध्ये 20 मुले किंवा मुलींना हा बाल पुरस्कार दिला जातो. पात्रता 5 ते 18 वर्ष वय असायला हवं. ठीक आहे, त्या मुलगा किंवा मुलीचं वय 5 ते 18 वर्ष असायला हवं. गुणवैशिष्ट्य कशासाठी दिला जातो? विशेष शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व सांस्कृतिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात जर विशेष कामगिरी केलेली असेल तर त्या मुलांना हा राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. श्रेणी लक्षात ठेवायचं: शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला व सांस्कृतिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान. क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, ठीक आहे, याचा या पुरस्कारामध्ये समावेश झालेला आहे. सो क्रीडा, वैभव सूर्यवंशी कोणत्या खेळाशी रिलेटेड? क्रिकेट. काय त्यांनी कामगिरी केलेली आहे? अंडर 19 मध्ये सर्वात जलद त्याने शतक केलेलं आहे. ठीक आहे. सो प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार लक्षात ठेवायचं, राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण झालेलं आहे. मंत्रालय आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे हा पुरस्कार दिला जातो. एकूण दरवर्षी 20 मुलं किंवा मुलींना हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर वयोगट आहे 5 ते 18 मध्ये वयोगटांना मुलांना हा पुरस्कार दिला जातो. वेगवेगळे फील्ड्स आहे: शौर्य, समाजसेवा, क्रीडा, कला,
त्याच्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण या सर्व क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या मुलांना हा पुरस्कार दिला जातो. आणि क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी सुद्धा याला यावर्षीचा राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 प्रदान करणारी संस्था आहे ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो. ठीक आहे, की ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, बी बोललं जातं, ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी, जी ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो. ठीक आहे, त्याचं काम काय आहे, ऊर्जा संवर्धन, इफिशियंट यूज साठी एनर्जीचा स्टार लेबल जे असतं फ्रीजवरती किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनंट वरती, तर स्टार लेबलिंग प्रोग्राम जो आहे तो बीचा किंवा ऊर्जा क्षमता ब्युरोचा हा प्रोग्राम आहे. वितरण भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलेलं आहे. आणि याचा विजेता आहे मियाना रेल्वे स्थानक, गुना, मध्य प्रदेश. ठीक आहे, सो परिवहन श्रेणीतील रेल्वे स्थानकांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे स्थानक म्हणून याचा गौरव करण्यात आलेला आहे. सो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2025 परिवहन श्रेणीमध्ये मियाना रेल्वे स्थानक, गुना, मध्य प्रदेश याला विजेते पदक मिळालेलं आहे किंवा हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, वितरण झालेलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोद्वारे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट आहे फिफा शांतता पुरस्कार 2025. ठीक आहे, सो देणारी संस्था फिफा, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ. ठीक आहे, सुरुवात 2025, त्यामुळे विचारणार. ठीक आहे, याच वर्षी हा पुरस्कार 2025 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार फिफा तर्फे देण्यात येत आहे आणि तो मिळालेला आहे. पहिला पुरस्कार विजेते ठरलेले आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माननीय डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, कशासाठी मिळालेला आहे, तर शांततेसाठी अपवादात्मक आणि असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. त्यामुळे इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं, फिफा शांतता पुरस्कार 2025 पासून हा पुरस्कार चालू करण्यात आलेला आहे. कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो, फिफाद्वारे दिला जातो आणि पहिला पुरस्कार विजेते ठरलेले आहे डोनाल्ड ट्रम्प, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, डोनाल्ड ट्रम्प यांना या वर्षीचा फिफा शांतता पुरस्कार 2025 मिळालेला आहे. खेळासाठी नाही, फिफा फुटबॉलशी रिलेटेड आहे, पण लक्षात ठेवायचं शांततेसाठी काम करणाऱ्या लोकांना फिफाने हा पुरस्कार देत आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार आपण पाहिला कोणातर्फे दिला जातो, बी किंवा ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोद्वारे हा पुरस्कार दिला जातो. ठीक आहे, पुरस्काराचं वितरण आपण पाहिलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन लक्षात ठेवायचंय 14 डिसेंबरला साजरा केला जातो. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबरला साजरा केला जातो. नवी दिल्लीमध्ये या पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं. आता याच्यात गटानुसार विजेते पाहिले राज्य किंवा केंद्रशासित गट जे आहे, प्रदेश जे आहे, तर त्यांचे गट केले जातात. ठीक आहे, मग या गटामध्ये पहिल्या गटामध्ये कर्नाटक टॉपला आहे, दुसऱ्या गटात आंध्र प्रदेश, तिसऱ्यामध्ये केरळ, चौथ्यामध्ये आसाम आणि पाचव्यामध्ये चंदीगड. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस 14 डिसेंबर हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP द्वारे दिला जाणारा सर्वात मोठा पर्यावरणासाठी दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आणि इम्पॉर्टंट यासाठी ठरलाय कारण तो भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. याच्या आधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यावेळी क्वेश्चन होता, यावेळी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कारण भारतीय व्यक्तीला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिलेला आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025 देणारी संस्था संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार 2025
सुप्रिया साहू यांना मिळालेला आहे. खूप इम्पॉर्टंट नाव, क्वेश्चन विचारला जाण्याची दाट शक्यता, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो सुप्रिया साहू यांना हा 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार UNEP द्वारे देण्यात आलेला आहे. कोणत्या श्रेणीत मिळालाय? प्रेरणा आणि कृती. ठीक आहे. इन्स्पिरेशन अँड ऍक्शन या कॅटेगरीत त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांनी तमिळनाडूमध्ये कूल रूफ प्रकल्प, सेंटेन्स बेस राज्यसेवेला विचारू शकतात. त्यांनी तमिळनाडूमध्ये कूल रूफ प्रकल्प राबवून तापमान कमी करण्यासाठी उपाययोजना केलेल्या होत्या. शाळा आणि घरांवरती हा कूल रूफ स्थापन करून जेणेकरून तापमान कमी राहील याच्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. त्या तमिळनाडूच्या पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. ठीक आहे. त्या एक IAS ऑफिसर आहेत. ठीक आहे. ऍज अ सेक्रेटरी तमिळनाडू गव्हर्नमेंट मध्ये पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्या काम करत आहेत. हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक सन्मानापैकी एक आहे. ठीक आहे. सो पर्यावरण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तर चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 हा पुरस्कार मिळालेला आहे सुप्रिया साहू. ठीक आहे. तमिळनाडूच्या त्या पर्यावरण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. त्या एक IAS ऑफिसर आहेत. त्यांचा प्रकल्प होता कूल रूफ प्रकल्प, जो त्यांनी तमिळनाडूमध्ये शाळा आणि घरांवरती हा प्रकल्प राबवलेला आहे. प्रेरणा आणि कृती या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं सुप्रिया साहू. नेक्स्ट आहे नोबेल पुरस्कार 2025. ठीक आहे. सो नोबेल पुरस्कार दरवर्षी विचारले जातात. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे पुरस्कार मिळाला कोणाला, कोणत्या श्रेणीमध्ये आणि कशासाठी देण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो नोबेल पुरस्कार 2025 वैद्यकशास्त्र किंवा मेडिसिन फील्ड मध्ये कोणाला मिळालेला आहे? तर मेरी ब्रुंको USA, त्याच्यानंतर फ्रेड रॅम्सल USA, शिमॉन साकागुची जपान. ठीक आहे. आणि त्यांनी संशोधन केलेलं आहे पेरिफेरल इम्यून टॉलरन्स वरती. पेरिफेरल इम्यून टॉलरन्स या फील्ड मध्ये केलेल्या रिसर्च वरती त्यांना वैद्यकशास्त्रातला नोबेल मिळालेला आहे. ठीक आहे. सो नोबेल पुरस्कार 2025 मेडिकल फील्ड, मेडिसिन किंवा वैद्यकशास्त्र मेरी ब्रुंको USA, फ्रेड रॅम्सडेल USA आणि शिमॉन साकागुची जपान. ठीक आहे. 2 US चे आणि 1 जपानचा. साकागुची, शिमॉन साकागुची, फ्रेड रॅम्सडेल आणि मेरी ब्रुंको यांना मिळालेला आहे मेडिसिन मध्ये. आणि त्यांनी कशावरती रिसर्च केलेला आहे? पेरिफेरल इम्यून टॉलरन्स या क्षेत्रात त्याने रिसर्च केलेला आहे. ठीक आहे. सो एवढं लक्षात ठेवायचं आहे मेडिसिन मध्ये कोणाला मिळाला आणि कोणत्या फील्ड मध्ये मिळालं. नेक्स्ट आहे रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री. ठीक आहे. केमिस्ट्री मध्ये मिळालेला आहे सुसुमो कितागावा जपान, रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलिया आणि ओमार M यागी USA. ठीक आहे. यांना मिळालेला आहे केमिस्ट्री मध्ये. आणि त्यांचं संशोधन आहे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क्स चा विकास त्यांनी केलेला आहे. ठीक आहे. सो रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्री सुसुमो कितागावा जपान. ठीक आहे. नेक्स्ट ऑस्ट्रेलियाचे रिचार्ड रॉबसन आणि USA चे ओमार यागी, रिचर्ड रॉबसन आणि सुसुमो कितागावा यांना केमिस्ट्री मध्ये मिळालेला आहे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट आहे भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स. ठीक आहे. सो फिजिक्स मध्ये मिळालेला आहे जॉन क्लर्क UK, त्यानंतर जॉन मार्टिनिस USA, मिशेल H डिवोरेट फ्रान्स किंवा USA चे. आणि त्यांनी संशोधन केलेलं आहे मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनलिंग अँड
एनर्जी क्वांटायझेशन. सो क्वांटम टेक्नॉलॉजीवरती त्यांचं रिसर्च झालेलं आहे. ठीक आहे. सो भौतिकशास्त्र किंवा फिजिक्स मधला या वर्षीचा 2025चा नोबेल पुरस्कार कशासाठी देण्यात आला? तर कशासाठी? मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनलिंग आणि एनर्जी क्वांटायझेशन. सो क्वांटम टेक्नॉलॉजीशी रिलेटेड संशोधनासाठी या वर्षीचा फिजिक्स मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे. कोणाला मिळालाय? जॉन क्लार्क, त्यानंतर जॉन मार्टिनिस आणि मिशेल एच डेव्हरेट. ठीक आहे, यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे साहित्य किंवा लिटरेचर मध्ये. लिटरेचर मध्ये पुरस्कार दिलेला आहे लाझलो क्रान्झहोरकाई. ठीक आहे. लाझलो क्रान्झहोरकाई जे हंगेरियन रायटर आहे, हंगेरीचे रायटर आहेत. टेस्ट मध्ये यांच्यावरती क्वेश्चन होता. ठीक आहे. लाझलो क्रान्झहोरकाई हंगेरीचे रायटर आहे. त्यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार, नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. शैली आहे, कोणत्या शैलीत त्याने लिहिलेलं आहे? पोस्ट मॉडर्निझम. ठीक आहे. सो पोस्ट मॉडर्निझम जी श्रेणी आहे याच्यामध्ये त्यांचं लिखाण वर्गीकृत केलं जातं. त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती किंवा त्यांचं फर्स्ट जे बुक आहे किंवा कादंबरी आहे ती होती सॅट अँड टँगो. ठीक आहे. सॅट अँड टँगो ही त्यांची फर्स्ट पहिली कादंबरी होती. सॅट अँड टँगो ही त्यांची पहिली कादंबरी होती. इतर कादंबरी पाहिल्या तर मेलान्चोलो ऑफ रेजिस्टन्स अँड वॉर. ठीक आहे. या त्यांच्या इतर कादंबऱ्या आहेत. ठीक आहे. सो लक्षात ठेवायची गोष्ट, या वर्षीचा नोबेल पुरस्कार लाझलो क्रान्झहोरकाई यांना मिळाला. तर ते खालीलपैकी कोणत्या देशाचे रहिवासी आहेत? तर हंगेरीचे आहेत. नेक्स्ट लक्षात ठेवायचं, त्यांची लेखन शैली आहे पोस्ट मॉडर्निझम. आणि प्रसिद्ध साहित्यकृती किंवा त्यांची फर्स्ट कादंबरी होती सॅट अँड टँगो. सॅट अँड टँगो ही त्यांची फर्स्ट कादंबरी होती. इतर कादंबऱ्या द मेलनचोली ऑफ रेजिस्टन्स अँड वॉर. ठीक आहे. लक्षात ठेवायचं लाझलो क्रान्झहोरकाई. ठीक आहे. जनरली लिटरेचर वरती क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट शांतता. ठीक आहे. नोबेल पीस प्राइज. ठीक आहे. सो शांतता पुरस्कार मिळालेला आहे मारिया कोरिना मॅकाडो. ठीक आहे. सो मारिया कोरिया मॅकाडो ज्या व्हेनेझुएलाच्या आहेत त्यांना 2025चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. मारिया कोरिना मॅकाडो. ठीक आहे. सो योगदान कशाबद्दल दिलेलं आहे किंवा त्यांनी काय काम केलेलं आहे ज्याबद्दल त्यांना नोबेल मिळालेला आहे शांततेचा? तर लोकशाही, मानवाधिकार आणि हुकुमशाही विरोधातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. मारिया कोरिना मॅकाडो कोणत्या देशाच्या आहेत? व्हेनेझुएला. ठीक आहे. व्हेनेझुएलाच्या आहे. सो मॅकाडो जे आहेत किंवा मचाडो या व्हेनेझुएलाच्या नोबेल पुरस्कार विजेता दुसऱ्या व्यक्ती आहेत आणि पहिल्या महिला आहेत. ठीक आहे. व्हेनेझुएलाच्या त्या नोबेल पीस प्राइज मिळणाऱ्या पहिल्या महिला आणि दुसऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. त्यांचा राजकीय पक्ष होता वेंटे व्हेनेझुएला. ठीक आहे. त्यांच्या राजकीय पक्षाचं नाव आहे वेंटे व्हेनेझुएला आणि त्यांना आयर्न लेडी म्हणून व्हेनेझुएला मध्ये ओळखलं जातं. ठीक आहे. आयर्न लेडी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्या औद्योगिक अभियंता आहेत. ठीक आहे. औद्योगिक अभियंता आहेत आणि त्यांनी निकोलस मादुरो यांच्या हुकुमशाही शासनाला व्हेनेझुएलामध्ये आव्हान केलं होतं. ठीक आहे. सो त्यांनी निकोलस मदुरो यांची जी हुकुमशाही होती व्हेनेझुएला त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला होता आणि लोकशाही, व्हेनेझुएलामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी मानवाधिकार आणि हुकुमशाही विरोधात त्यांचं कार्य आहे. त्यामुळे मारिया कोरिना मॅकाडो यांना नोबेल पीस प्राइज देण्यात आलेला आहे 2025चा. त्यांचा राजकीय पक्ष वेंटे व्हेनेझुएला आणि त्यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट आहे अर्थशास्त्र नोबेल. ठीक आहे. सो 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल मिळालेला आहे फिलिपी ॲगियन, त्यानंतर पीटर हॉबिट
आणि जोएल मोकिर. ठीक आहे, फिलिप अगियन, पीटर हॉविट आणि जोएल मोकिर. ठीक आहे, यांना मिळालेला आहे अर्थशास्त्राचा नोबेल. त्यांचा रिसर्च काय आहे? नवोन्मेष चालित आर्थिक विकासासाठी. म्हणजे काय? इनोव्हेशन ड्रिव्हन इकॉनॉमिक ग्रोथ. ठीक आहे, सो इनोव्हेशनचा इकॉनॉमिक ग्रोथ वरती कसा इम्पॅक्ट होतो किंवा नवीन संशोधन केल्याने अर्थव्यवस्थेला कशा पद्धतीने चालना मिळते याच्यावरती आधारित यावर्षी अर्थशास्त्राचा नोबेल देण्यात आलेला आहे. तो मिळालेला आहे फिलिप अगियन, पीटर हॉविट आणि जोएल मोकियर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ठीक आहे, सो हे जे आहेत ह्याच्यातले सगळे इम्पॉर्टंट जेवढे पुरस्कार होते आपण पाहिलेले आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इतर राहिलेले पुरस्कार आणि बाकीचे सेक्शन कंप्लीट करणार आहोत. याची रिव्हिजन व्यवस्थित करायची आहे. जे काही इम्पॉर्टंट आहे तेच आपण पीपीटी मध्ये किंवा लेक्चर मध्ये घेत आहोत. बाकीचं करायचं नाहीये. एवढं केलं तरी भरपूर आहेत. फक्त ह्याच्या सारखे रीडिंग आणि शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच.